त्या पिंपळगाव देवीची जत्रा हिंडून झाल्यानंतर आम्ही निघालतो घराकडे, पण काय माहित भाऊ अचानक भयानक आपली गाडीच खराब झाली। तर आज आहे भाऊ आपल्या चॅलेंजचा आखरी दिवस आणि आपण जो 10K चा चॅलेंज घेतला होता तो तर काही पुरा झाला नाही, कारण की भाऊ 70% लोक आपला व्हिडिओ तर पाहता पण फॉलोच नाही करता। म्हणून भाऊ आजचा दिवस आपल्या हातात आहे, फटाफट दाबून टाका फॉलोचं बटन। तर आपल्या 60 दिवसाचा चॅलेंज मध्ये आज होता आपल्या चॅलेंजचा 60वा दिवस आणि आपले आजचे फॉलोअर्स आहे 1910। जसं की जत्रा हिंडायला आम्ही पिंपळगाव देवी आलो होतो, मग आकाशी पाळण्याचे व 2-3 चक्कर मारून मग आम्ही खाली उतरलो। तेवढ्यात बोमाल्यासाठी दादू भाऊ आणि आपले बाकीचे पलान मित्र सापडले। मग एवढं सगळं फिरल्यानंतर आमच्या पोटात भाऊ उंदर कबड्डी खेळत होते, मतलब कबड्डीची मॅच चालू व्हायच्या पहिले भाऊ तिच्यात काही नाही टाकणं पडेल। मग इकडे तिकडे झांबालता आम्ही आलो शिध्यासाठी सोयाबीन बिर्याणीच्या ठिकाणी, कारण की आम्ही शुद्ध शाकाहारी माणसं आहे। अटी येऊन भाऊ आम्ही वास घेतला मनभर आणि नाश्ता केला पोटभर। मग सट खाल्लं खोतल्यानंतर वापस टाइम झाला आपला घरी जायचा। तेवढ्यात भाऊ मला ऋषी आणि आपले अजून 2 प्रेमाचे मित्र भेटले, त्या तिघांले टाटा करून याला आपल्या गाडीजवळ। अठी गाडीजवळ आल्यानंतर काय माहित भाऊ अचानक भयानक गाडीचं हँडलच लॉक झालं। अर्धा घंटा भाऊ कावरे कातोडे करून भाऊ फायनली आपण जुगाड करून ते हँडल लॉक खोललं। आता आम्ही तर जातो घरी, तुम्हाला कधी पिंपळगाव देवीचा पुरा लॉंग ब्लॉग पाहिजे असेल तर तो मी ना आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे। फटाफट युट्यूब वर जा आणि महेश भासाकडे ब्लॉग्स असं सर्च करा, तर रेडी गेल्यानंतर पहिल्याच नंबरला आपलं चॅनल येते। तुम्ही कधी सबस्क्राईब नसेल कराल तर सबस्क्राईब बी करून टाक जा। चला तर भावांनो, ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करून घे जा। भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत साठी जय श्रीराम।